मित्रांनो, पशुपालनात सर्वात मोठा खर्च कशावर येतो? उत्तर आहे चारा आणि वैरण. हिरवा चारा नसेल तर दुधाचे उत्पन्न घटते आणि बाजारातून पशुखाद्य विकत आणले तर खिशात काहीच उरत नाही. पण आता यावर सरकारने एक मोठा उपाय आणला आहे, वैरण विकास योजना. या योजनेअंतर्गत तुम्हाला मुरघास हार्वेस्टर आणि बेलर मशीनवर तब्बल 26 लाखापर्यंतच्या खर्चावर 75% अनुदान मिळत आहे. हे मशीन काय आहे, कुणाला मिळणार? चला जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्ही मायभूमी चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच महत्त्वाच्या योजना आणि महत्त्वाच्या घडामोडीबद्दल मी माहिती देत राहतो. तर अनेक शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की हे मशीन नक्की काय काम करते. मित्रांनो, मुरघास हार्वेस्टर शेतातील मका आणि हिरवा चारा आपोआप कापून त्याचे बारीक तुकडे करतो आणि बेलर मशीन त्या चाराचे घट्ट गठ्ठे बनवून त्यावर प्लास्टिकचे कोटिंग करते. याचे फायदे काय आहेत? चारा साठवण क्षमता वाढते. हा मुरघास तुम्ही 1 ते 2 वर्ष न खराब होता साठवून ठेवू शकता. पशुखाद्याचा खर्च कमी होतो. उन्हाळ्यात किंवा चाऱ्याची टंचाई असताना गाई म्हशींना पौष्टिक चारा मिळतो. यामध्ये व्यावसायिक संधी तयार होते. तुम्ही इतर शेतकऱ्यांना मुरघास बनवून देऊ शकता किंवा बेल विकून मोठा व्यवसाय सुरू करू शकता. चला आता या योजनेचे आर्थिक गणित समजून घेऊया. यामध्ये प्रकल्प खर्च या यंत्रसामग्रीसाठी सुमारे 26 लाख रुपयेपर्यंतचा प्रकल्प खर्च मंजूर होतो. यामध्ये तुम्हाला अनुदान, सामान्य वर्गासाठी 50% अनुदान म्हणजेच 13 लाख रुपयाची मदत होते. तर SC/ST प्रवर्गातील 75% अनुदान म्हणजेच 19.5 लाखापर्यंतची मदत होते. या योजनेसाठी पात्रता काय आहे? यामध्ये अर्जदाराकडे स्वतःची किंवा कुटुंबाची किमान 10 मोठी जनावरे, त्यामध्ये गाई म्हशी किंवा 100 शेळ्या मेंढ्या असणे आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचे, हे मशीन चालवण्यासाठी अर्जदाराकडे 50 HP चा ट्रॅक्टर असणे अनिवार्य आहे. या योजनेचा अर्ज करण्यासाठी खालील कागदपत्रे जवळ तयार ठेवा. 7/12 उतारा व 8A, 50 HP ट्रॅक्टरचे RC बुक, जनावरांची नोंद असलेले प्रमाणपत्र, बँक खाते पुस्तक आणि आधार कार्ड, जातीचा दाखला अनुदानासाठी, पशुपालकांना अनुभव किंवा प्रशिक्षण प्रमाणपत्र असल्यास. हा अर्ज तुम्ही महाडीबीटी पोर्टलवरून किंवा जिल्हा पशुसंवर्धन उपविभागीय कार्यालयामार्फत करू शकता. तर मित्रांनो, जर तुमच्याकडे 50 HP ट्रॅक्टर असेल आणि तुम्ही पशुपालन करत असाल तर वैरण विकास योजनेचा लाभ घेऊन तुमचा चारा व्यवस्थापनाचा खर्च शून्य करा आणि स्वतःचा कस्टम हायरिंग व्यवसाय सुरू करा. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.